वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत. सब्जेक्ट किंवा विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 या विषयाचा कोड नंबर आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1/7/2026 म्हणजे 1 जुलै 2026 या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. वेळ 3 तास आहे उत्तर लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पाने आहेत आणि 79 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी यापूर्वीच अपलोड केलेली आहे. अनेकांना PDF देणं शक्य होत नाही म्हणून PDF मागणी बरेच विद्यार्थी करतात पण ते शक्य नाही म्हणून मी प्रश्नपत्रिका पोस्ट केली. आता त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. म्हणजे 1 ते 6 जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालेल. चला तर पाहूया. 1 जुलै 2026 ही जी 12वीची पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची प्रश्नपत्रिका आणि उत्तर कशी लिहायची ते आपण पाहूया. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. प्रत्येक भागात 2-2 प्रश्न घेतलेत. पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे आणि तो व्हिडिओ पूर्ण झालेला आहे, चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो पाहायचा असेल तर तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन चेक करा, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण भाग 2मध्ये प्रश्न 3 आणि 4 कसा लिहायचा, उत्तर काय आहे ते आपण पाहूया. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी तुम्ही चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की यूट्यूबकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला पाहूया 3 आणि 4 प्रश्न कसा सोडवायचा. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 प्रश्न दिलेले आहेत, 3 सोडवायचे आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण, 4 त्रिक 12. 1. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 3. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. 5. मक्तेदारीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. आता इथं प्रत्येक प्रश्नामध्ये 4 मुद्दे विचारलेले आहेत, म्हणजे एका मुद्द्याला 1 गुण असणार आहे. 5 पैकी 3 सोडवायचे. पण आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत म्हणून सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता कोणतीही 4, 7-8 वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी कुठलीही तुम्ही 4 लिहू शकता. उत्तर. उपयोगितेची 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. सापेक्ष संकल्पना. उपयोगिता स्थळानुसार आणि काळानुसार बदलते. उदाहरणार्थ लोकरीच्या उबदार कपड्यात मुंबईत कमी उपयोगिता आणि काश्मीरमध्ये जास्त उपयोगिता असते. तसेच लोकरीच्या कपड्यात उन्हाळ्यात कमी उपयोगिता आणि हिवाळ्यात जास्त उपयोगिता आढळते. क्रमांक 2. व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलत जाते. व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, आवडीनिवडी यानुसार उपयोगिता बदलत जाते. उदाहरणार्थ निरक्षर व्यक्तीला एखाद्या पुस्तकातून कमी उपयोगिता सापडते, परंतु साक्षर व्यक्तीला त्याच पुस्तकातून जास्त उपयोगिता मिळते. क्रमांक 3. नैतिकदृष्ट्या तटस्थ. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपायकारक आणि दुधासारख्या उपकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते. म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत योग्य अयोग्य, चांगले वाईट, उपकारक अपायकारक, नैतिक अनैतिक इत्यादी बाबींचा विचार केला जात नाही. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. क्रमांक 4. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता आणि उपयुक्तता या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. वस्तूत उपयोगिता असूनही तिच्यात उपयुक्तता असेलच असे नाही. उदाहरणार्थ दारू, सिगरेट यासारख्या शरीरास हानिकारक पदार्थांमध्ये केवळ उपयोगिता असते, उपयुक्तता असत नाही. दुसरा प्रश्न आहे. विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. फक्त 4 मुद्दे लिहा. उत्तर. 1. परकीय चलनप्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलनप्राप्ती होते.
प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यासाठी वापर करता येतो. विदेशी व्यापारामुळे स्वदेशी वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास व बाजार विस्तारीकरणास प्रोत्साहन मिळते. 2. गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापारामुळे उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते. परिणामी देशातील विविध वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास चालना मिळते व त्यासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळते. क्रमांक 3. किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे वस्तूंची मागणी व पुरवठा यात समतोल साधण्यात मदत होते व त्यामुळे अर्थव्यवस्थेत किंमत पातळी स्थैर्य निर्माण होते. 4. बहुविध पर्यायांची उपलब्धता. विदेशी व्यापारामुळे वस्तूंचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध होतात. बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होते व त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापार राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास सहाय्यभूत ठरतो. तिसरा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. सूक्ष्म अर्थशास्त्राची 4 वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था किंवा पेढी, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. क्रमांक 3. विभाजन पद्धतीचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. 4. सीमांत तत्वाचा वापर. उपभोक्ता व उत्पादक याद्वारे सीमांत परिणामाच्या तत्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. प्रश्न 4. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. उत्तर. 1. वस्तूचे स्वरूप. मागणीची लवचिकता वस्तूच्या स्वरूपानुसार निर्धारित होते. वस्तूच्या स्वरूपानुसार वस्तूंचे जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू अशा प्रकारात वर्गीकरण करता येते. मीठ, औषध, अन्नधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. या उलट 4 चाकी गाड्या, सुगंधी द्रव्ये, दागदागिने यासारख्या सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी तुलनेने अधिक लवचिक असते. क्रमांक 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतील तर अशा वस्तूंची मागणी अधिक लवचिक असते. उदाहरणार्थ, शीतपेयांची मागणी. या उलट एखाद्या वस्तूला बाजारात विविध पर्याय उपलब्ध नसतील तर अशा वस्तूची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ, मिठाची मागणी. 3. वस्तूंचे उपयोग. एखाद्या वस्तूचे तुलनेने कमी उपयोग असतील तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ, विशिष्ट पालेभाजीची मागणी. या उलट एखाद्या वस्तूचे विविध उपयोग असतील तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ, विजेची मागणी. 4. व्यसनाच्या वस्तू किंवा सवयी. एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याचे व्यसन किंवा सवय असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ, अंमली पदार्थांची मागणी. या उलट एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याची व्यसन किंवा सवय नसेल तर अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ, बिस्किटांची मागणी. 5वा प्रश्न, मक्तेदारीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. उत्तर. मक्तेदारीचे 4 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्या मक्तेदारीस खाजगी मक्तेदारी म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही महत्तम नफा प्राप्तीच्या उद्देशाने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ, टाटा उद्योग समूह. 2. सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची असते किंवा जेव्हा एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या निर्मितीचा व विक्रीचा अधिकार हा केवळ सरकारकडे असतो तेव्हा त्या मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी म्हणतात. सार्वजनिक मक्तेदारी ही नफा मिळवण्याच्या हेतूने प्रेरित झालेली नसून
लोककल्याणाच्या हेतूने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे सेवा. क्रमांक 3, कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या सरकारच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण होणाऱ्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी म्हणतात. कायदेशीर मक्तेदारीत नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास कायदेशीर मनाई केली जाते. कायदेशीर मक्तेदारीत नोंदणीकृत झालेल्या चिन्हांचे किंवा ते चिन्ह वापरणाऱ्या वस्तूंच्या आकाराचे अनुकरण करण्यास मनाई केली जाते. उदाहरणार्थ अमूलची उत्पादने. क्रमांक 4, नैसर्गिक मक्तेदारी. नैसर्गिक साधनांच्या उपलब्धतेमुळे किंवा विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी म्हणतात. उदाहरणार्थ अनुकूल हवामान व सुपीक मृदा यासारख्या अनुकूल घटकांमुळे पंजाब राज्यास गव्हाच्या उत्पादनात प्राप्त झालेली मक्तेदारी. प्रश्न 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण आहेत आणि कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. सहमत आहात किंवा नाही हे लिहायला 1 गुण आणि त्याची 3 कारणं लिहायची, असं एकूण एका प्रश्नाला 4 गुण. 1, पुरवठ्याच्या नियमाला अनेक गृहीतके आहेत. 2, वस्तुभेद मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. 3, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान आहे. 4, निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत. 5, सार्वजनिक वित्त व खाजगी वित्त यामध्ये फरक आहे. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1, पुरवठ्याच्या नियमाला अनेक गृहीतके आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण पुरवठ्याच्या नियमाला अनेक गृहीतके आहेत. 1, स्थिर उत्पादन खर्च. उत्पादन खर्च कमी जास्त झाला तर पुरवठ्याचा नियम खरा ठरत नाही. उत्पादन खर्चातील बदलांमुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होऊन त्याच किमतीला पुरवठा कमी जास्त केला जाईल, म्हणून उत्पादन खर्च स्थिर गृहीत धरला आहे. 2, हवामानाच्या स्थितीत बदल नाही. पुरवठ्याचा नियम खरा ठरण्यासाठी हवामान स्थिर गृहीत धरले आहे. हवामानात कोणतेच बदल होत नाहीत, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, दुष्काळ उद्भवत नाही, कारण अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा घटू शकतो. 3, सरकारी धोरण स्थिर. सरकारचे कर विषयक व व्यापार उद्योग विषयक धोरण स्थिर गृहीत धरले तरच पुरवठा नियम खरा ठरतो, आणि जर धोरणात बदल झाला तर नियम अस्तित्वात येत नाही, म्हणून सरकारी धोरण स्थिर गृहीत धरले आहे. दुसरा प्रश्न, वस्तुभेद मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत नाही, कारण मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 1, अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत प्रत्येक विक्रेत्याचे आपल्या पुरवठ्यावर मर्यादित नियंत्रण असते. असे नियंत्रण बोधचिन्ह, पेटंट, प्रकाशकाचा हक्क इत्यादीमुळे शक्य होते. 2, असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ग्राहकांची संख्या इतकी जास्त असते की एखादा ग्राहक वैयक्तिकपणे वस्तूची मागणी कमी जास्त करून त्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, कारण एका ग्राहकाची बाजारातील मागणी अत्यंत अल्प असते. 3, जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उद्योग संस्था एकमेकांना जवळचे पर्याय असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांची शीतपेये, साबण, टूथपेस्ट इत्यादी. तिसरा प्रश्न, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान आहे. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत नाही, कारण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यात फरक आहे. 1, वस्तूच्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. 2, वस्तूच्या पहिल्या नगाच्या उपभोगाच्या वेळी एकूण उपयोगिता सर्वात कमी आणि सीमांत उपयोगिता सर्वाधिक असते. वस्तूच्या पुढील नगाचे एका पाठोपाठ एक सेवन केले असता एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. क्रमांक 3, सीमांत उपयोगिता स्थिर असताना एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. 4, सीमांत उपयोगिता ऋण झाली असता एकूण उपयोगिताही घटते. क्रमांक 4, निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण निर्देशांकाला पुढील अनेक मर्यादा आहेत. 1, निर्देशांक नमुन्यावर आधारित असल्यामुळे निर्देशांकास नमुना चुका लागू होतात.
2. निर्देशांक तुलनेने अपुऱ्या माहितीच्या आधारे तयार केल्या जात असल्याने निर्देशांकाच्या निष्कर्षावर मर्यादा येतात. 3. चुकीच्या उद्देशाने अयोग्य मूळ वर्ष निवडले असता निर्देशांकाच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात. 4. निर्देशांक एक प्रकारची सरासरी असल्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा निर्देशांकास लागू होतात. 5. लोकांच्या सवयी, आवडी इत्यादी गुणात्मक बाबीतील बदलांच्या मापनात निर्देशांकात समावेश केला जात नाही. 6. वस्तूतील गुणात्मक बदलांच्या मापनाचा निर्देशांकात समावेश केला जात नाही. क्रमांक 5. सार्वजनिक वित्त व खाजगी वित्त यामध्ये फरक आहे. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण सार्वजनिक वित्त आणि खाजगी वित्त यामध्ये पुढील फरक आहे. 1. उद्दिष्टे: सार्वजनिक वित्त नागरिकांना महत्तम लाभ मिळवून देणे तर स्वहिताची पूर्तता करणे हे खाजगी वित्ताचे उद्दिष्ट असते. 2. चलन छपाई: सार्वजनिक वित्तमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलन छपाई केली जाते तर खाजगी व्यक्तीला चलन छपाईचा अधिकार नसतो. 3. लवचिकता: सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात तर खाजगी वित्त व्यवहार कमी लवचिक असतात. अशा प्रकारे आपण तिसरा आणि चौथा प्रश्न आज सोडवलेला आहे. म्हणजे या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न सोडवून झालेले आहेत. पुढील 5वा आणि 6वा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल. चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, विशेषतः बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सर्वच आहेत. ते पाहून घ्या एकदा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.